सर्वच मान्यवर बंधू भगिनी, मी सुरुवातीलाच सन्माननीय तेरसेताईला मनापासून शुभेच्छा देतो. मी त्यांचं कार्य अनेक वर्षापासून बघत आहे. त्यांना इंटरेस्ट फक्त जे साहेब आमचे नेहमी म्हणतात की आपण कसं जगलं पाहिजे, कोणासाठी काम केलं पाहिजे, नुसतं म्हणजे शायनिंग वगैरे नको, काहीतरी कोणाला मिळालं पाहिजे, उलाढाल वाटली पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. सातत्याने मी संध्याताईंना बघतो इतक्या वर्षापासून. हे माझं ह्या कार्यक्रमाचं पहिलं वर्ष, 4 वर्ष या कार्यक्रमाला झालेली आहे. पण ह्याच हॉलमध्ये संध्याताईंनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एक मार्केट तयार व्हावं, एक मार्केट तुम्हाला उपलब्ध करून द्यावं, ह्यासाठी सातत्याने ते मेहनत करत असतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यशही मिळतं. ते नेहमी राजकारणात नव्हते, पण जेव्हा त्यांनी संकल्प केला, जेव्हा त्यांनी ठरवलं की नाही आता राजकारणामध्ये एंट्री करायची, त्या नगरसेवक म्हणून पहिल्याच अटेम्पमध्ये जिंकल्या सुद्धा. म्हणजे त्यांना यश बघा किती, पहिल्याच अटेम्पमध्ये. त्या क्षेत्रात नव्हत्या, त्या क्षेत्रात नव्हत्या, पण त्यांनी एकदा ठरवलं ना की हे करायचं की ते करणारच. ते पाठलाग करत छोटे छोटे किचकट विषय असतात, हे सगळं उभं करणं काही सोपं नाही. परवा पण त्यांनी आरोग्य शिबिर घेतली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे, एक व्यवस्था उभी केली पाहिजे. त्यांनी राणेसाहेबांकडे, सन्माननीय केसरकर साहेबांकडे मागणी देखील केलेली आहे आणि मी देखील आज राणेसाहेब व्यासपीठावर आहेत म्हणून मीही मागणी करतो की साहेब, हा एक्झिबिशनचा भाग झाला. आपल्या कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर एक 14 गुंठे जागा आहे. जसं आपण मुंबईला बघतो, PKCला मुकेश अंबानी साहेबांनी एक मोठं एक्झिबिशन केलंय. जगाला तिकडे आणतात ते, जगाला तिकडे त्यांना एक सोय करून दिली की आता तुम्हाला त्या दर्जाचं जर कुठे एक्झिबिशन करायचं असेल तर मुकेश अंबानीचं जे काय ऑडिटोरियम असेल आहे ते सोडून दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही, सगळी व्यवस्था एका ठिकाणी आहे. म्हणून ताई वेळोवेळी ठिकाण शोधत असतात. कधी कधी जागा अपुरी पडते, मला माहिती आहे, बघून आपल्याला लक्षात येतं सगळं भरगतच आहे. पण एक एक्झिबिशनचा मॉडेल उभा राहावं, एक एक्झिबिशन सेंटर तिकडे उभं राहावं, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर पण येऊ शकतं, एक वेगवेगळे अंग येऊ शकतात प्रत्येक त्या वास्तूला. ही मागणी आणि हा पाठलाग तेरसेताई अनेक वेळेपासून करतायत, अनेक वर्षापासून करतायत की साहेब आपण आज खासदार झालेला आहात, आपल्याकडूनच अपेक्षा करू शकतो, बाकी कोणाकडून अपेक्षाही करू शकत नाही. कारण का कोकणाला माहिती आहे, सिंधुदुर्गाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, जे काय भव्य दिव्य जर कोण करू शकेल तर ते राणेसाहेबच करू शकतात. बाकी तसं कोण इंटरेस्ट पण डायरेक्ट घेत नसतो. आता पण साहेब MSMEचे जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा 200 कोटीचं स्किल सेंटर इकडे आपल्या प्राधिकरणाच्या जमिनीमध्ये त्यांनीच उद्घाटन केलं. म्हणजे आपल्या इकडची मुलं डेव्हलप व्हावी. कोण प्लंबर होऊ शकतो, कोण फिटर होऊ शकतो, कोण इलेक्ट्रिशियन होऊ शकतो, कोण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि म्हणून मेश्राम साहेब आपण इथे आलात. बँकेची फार मोठी ताकद आमच्या सगळ्या लोकांच्या मागे उभी करा. खरं सांग, आपल्या कोकणामध्ये काहीच कोण मागत नाही, जास्त लोक बँकेच्या भानगडीत पडत नाही, पण तुम्ही त्यांना भानगडीत पाडा, म्हणजे चांगल्यासाठी. म्हणजे उगाची लोक मागे लावू नका. पण ते जे प्रस्ताव घेऊन येतील त्या प्रस्तावासाठी आपण त्यांना जर सकारात्मक आपण राहिलो तर अनेक गोष्टी बँकेच्या माध्यमातून पण सुटू शकतात. म्हणजे आज या संध्याताई स्वतःवर हे सगळं भार घेत आहेत. निमंत्रण पत्रिकेपासून ते आणि त्यांच्या ज्या बहीण आहेत त्या स्वतः निमंत्रण पत्रिका पण बनवतात. एवढी काटकसर करून जर एक व्यक्ती एवढी मेहनत करून, एक संघटना एवढी मेहनत करून हे सगळं उभं करत असेल तर खरोखरच ताई मला मनापासून तुमचं कौतुक आहे आणि अभिनंदन देखील करतो. आणि म्हणून मी त्यांना परवा जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हाही विचारलं की ताई तुम्हाला काही जरी लागलं तरी हा तुमचा भाऊ असेपर्यंत
तुम्ही कोणाकडेही काय मागायची गरज नाही, पण ते सगळं स्वतःहून उभं केलं. काही नाही कोणाकडून काय असं नाही, तुम्ही स्वतः म्हणजे त्यांची टीम आणि ते स्वतः हे सगळं आपण उभं केलं. ताई मनापासून आपलं मी कौतुक करतो. आणि बँकेचे आता अधिकारी आहेत, जसं आपल्याला सांगितलं जेवढं सहकार्य आमच्यासारख्या व्यक्तींकडून होऊ शकेल तेवढं आम्ही करू, पण जेवढं सहकार्य बँकेतून होऊ शकेल तेवढं आपणही करावं. साहेबांनाही मी मागणी केलेली आहे, साहेब तुमच्या मनामध्ये तुमचा मुलगा निलेश राणे त्याला काय द्यायची इच्छा असेल तर माझ्या अगोदर माझ्या बहिणीला द्या, ते तिकडे एक्झिबिशन सेंटर मारत आहे. आणि हे सगळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ताई वर्षानुवर्ष, आज 4 वर्ष झाली, अनेक वर्ष तुम्हाला कसली अडचण न येता हे कार्यक्रम असेच चालू राहू द्या, एवढीच फक्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.